23व्या ऊस परिषदेचे अध्यक्ष, गेली अनेक वर्ष आमच्याबरोबर चळवळीमध्ये काम करणारे शिवाजीराव रोडे, मंचावर उपस्थित असणारे सतीश भैया काकडे, कर्नाटकचे माजी मंत्री आमचे मित्र शशिकांत नाईक, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्डणवार, पोपळे सर, वैभव कांबळे, जनार्दन पाटील, अजित पवार, महेश खराडे, पोपटअण्णा मोरे, रसिकताई ढगे, दामोअण्णा इंगवले, सर्वच राज्यातले पदाधिकारी, उपस्थित पत्रकार मित्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमा भागातून आलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, आजची ऊस परिषद ही 23वी ऊस परिषद आहे. याच व्यासपीठावरून 27 नोव्हेंबर 2002 रोजी पहिली ऊस परिषद आम्ही घेतलेली होती. मला आठवतं की त्या ऊस परिषदेला मी हाताला बँडेज, डोक्याला बँडेज बांधून पाठीमागच असणाऱ्या प्रियदर्शनी हॉस्पिटलमधून इथं आलेलो होतो आणि त्या पहिल्या ऊस परिषदेपासून आजपर्यंत हा सगळा प्रवास आहे. शेतकरी चळवळीमध्ये येऊन आता जवळपास 35-36 वर्ष झाली. 1988 ला शरद जोशी कोल्हापूरला आले होते. पहिला त्यांचा गांधी मैदानावर मेळावा झालेला होता. त्यावेळी मी संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली. म्हणजे जवळपास 36 वर्ष झालं हा बिल्ला लावून मी या चळवळीचं काम करतो. कधी कशाची भीती वाटली नाही, कुणालाही घाबरलो नाही. भीती वाटली असती तर कुरुंदवाडच्या पुलावर एकटाच गेलो नसतो 2002 साली. आणि तिथं गेल्यानंतर जे काय झालं, काही लोकांनी, रसिकताईने अनेकांनी म्हटलं की राजू शेट्टी एवढा सगळा होऊन सुद्धा या प्रवाहात काय, याचं कारण तुम्हाला सांगतो. कुरुंदवाडच्या पुलावर मी मेलोय असं समजून मला टाकून गेलेले होते. त्यावेळी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं होतं. त्यांनी वेळेवर मला दवाखान्यात नेलं म्हणून मी जवळजवळ 20-22 तास मृत्यूशी झुंज देऊन वाचलो. आणि त्याच वेळी ठरलेलं होतं की या शेतामध्ये काम करणाऱ्या, कारण गुंडापुंडांनी मला मारलेलं होतं, मध्ये कोण पडणार, पण तरी सुद्धा धाडस करून त्या लोकांनी मला वेळेवर दवाखान्यामध्ये नेलं म्हणून मी वाचलो. त्यामुळे खऱ्या अर्थानं उरलेलं आयुष्य हे त्यांच्या मालकीचं आहे. त्या आयुष्यावर आता आपला अधिकार राहिलेला नाही हे मला वाटलं. आणि मग त्याच वेळी मी ठरवलं, आता राहिलेलं आयुष्य जर शेतकऱ्यांच्या मालकीचं असेल, कष्टकऱ्यांच्या मालकीचं असेल, तर मग त्याच्यावर आपला अधिकार कुठं आहे. आणि म्हणून तुम्ही प्रतिसाद द्या न द्या, साथ द्या न द्या, मी मात्र जे मनाशी ठरवले ते काम करत राहणार. मला त्याच्यावर काही फरक पडत नाही. मला दुसरा एक प्रसंग आठवतोय. मला वाटतं त्यादिवशी गुढीपाडवा होता, 2 एप्रिल 2003. मला अशा पद्धतीनं मोटरसायकलवर फिरताना कोणीतरी मारहाण करतं, अजून काय करतं, जीवाला धोका आहे, तेव्हा 4 लोक बरोबर असावीत, म्हणजे किमान संरक्षण तरी होईल म्हणून लोकवर्गणी काढून, त्यावेळी जनगण काका नाहीत आज आपल्यात माणगावचे, त्यांनी पुढाकार घेतला आणि लोकवर्गणीसाठी सुरुवात केली. आणि क्वालिस गाडी त्या गुढीपाडव्या दिवशी शिरोळच्या मैदानामध्ये मला प्रदान करण्यात आली. आणि त्याच वेळी मी शब्द दिलेला होता
की बाबांनो आता तुम्ही मला गाडी दिलेली आहे, शेतकरी चळवळीसाठी महाराष्ट्रभर फिरायला सांगितलेला आहे. त्या सभेत माझा भाऊही हजर होता, तो आज हयात नाही. पण मी म्हटलं तर की मला एकच पोरगा आहे, फक्त त्या पोराची जबाबदारी त्यानं घ्यावं, उरलेलं आयुष्य सगळं मी काही घराकडे बघणार नाही, काही नाही, मी माझं काम करत राहीन. त्यानंही ती जबाबदारी घेतली. दुर्दैवानं आज तो नाही, परंतु काळानं मलाच त्याच्या पोराची काळजी घ्यायची वेळ आणली. पण तरीही मागं हटलो नाही, कधी खचलो नाही आणि पुढेही खचणार नाही. ही लढाई अशीच चालू राहणार आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, धोक्याचा इशारा देतो. सध्याचा काळ हा पूर्वीचा राहिलेला नाही, हे मलाही जाणवत आहे. अजून किती वर्ष मी चळवळीमध्ये काम करत राहणार आहे मला माहिती नाही, पण जेवढं, कारण रग अजून आहे, रग गेलेली नाही माझी, रग आहे. पण शेवटी निसर्ग आपलं काम करतच असतो. तुम्ही बघत असाल, नीट बसता येत नाही, पायऱ्या उतरता येत नाहीत, पण हे सगळं घेऊन जेवढे दिवस अजून तुमच्यासाठी काम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि याचं कारण मी मनाशी 22 वर्षापूर्वी ठरवलेलं आहे की आपल्याला जीवदान दिलेलं आहे ते लोकांनी दिलेलं आहे आणि त्याच्याशी प्रतारणा आपण करायची नाही. भले आपल्याशी कुणीही प्रतारणा केली असली तरी आपण जे मनाशी ठरवलेलं आहे ती प्रतारणा आपण करायची नाही. म्हणून हा सगळा प्रवास. अनेक कार्यकर्ते नाराज झाले, म्हणाले आता बास झालं. ज्यांच्यासाठी आपण लढतो, संघर्ष करतो, त्यांनाच जर का त्याची जाणीव नसेल तर आपण कशासाठी काम करायचं, असंही काही लोकांनी उद्वेगानं म्हटलं. परंतु आपण आपलं काम करत राहूया. न दमता अनेक वर्ष महात्मा गांधी स्वातंत्र्याची चळवळ चालवत राहिले आणि मग अखेर हातात शस्त्र न घेता सुद्धा या खंडप्राय देशाला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. हा या देशाचा इतिहास आहे, लक्षात ठेवा. तेव्हा केसेस आहेत, कार्यकर्ते वैतागतात, त्यातल्या त्यात एक बरं आहे. अनेक केसेस आहेत अनेक ठिकाणी, मग ते जयसिंगपूर कोर्ट असेल, कोल्हापूर कोर्ट असेल, वडगाव कोर्ट असेल, इचलकरंजी कोर्ट असेल, सांगली कोर्ट असेल, कराडचं कोर्ट असेल, साताऱ्याचं असेल, फलटणचा असेल, किती कोर्टाची नावं सांगू. प्रत्येक बारामतीचा असेल आणि इंदापूरचा असेल, अनेक ठिकाणी केसेस आहेत. पण तिथले वकील केस चालवायला कधी 1 रुपया त्यांनी मागितलेला नाही. त्यांनी एक शेतकरी चळवळीचं काम आहे म्हणून उत्साहानं ते केसेस चालवतात. आमच्यावर 302 म्हणजे खुनाचा गुन्हा आहे. मी काय तुम्हाला खून करणारा माणूस वाटतोय काय, पण माझ्यावर खुनाचा गुन्हा आहे. गेली 12 वर्ष या खुनाच्या गुन्ह्यासाठी कोल्हापूरच्या कोर्टामध्ये मी हेलपाटे घालतो. 307 म्हणजे हाफ मर्डरीचा गुन्हा आहे. 395 म्हणजे वाटमारी दरोडेखोरीचा गुन्हा आहे. त्या काळातल्या सरकारांना त्रास दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सूडबुद्धीनं दाखल केलेले सगळे गुन्हे आहेत. अनेक वेळा सरकार निर्णय करतं आंदोलनातले गुन्हे मागे घ्यायचे, पण आमच्यावरचे गुन्हे मागे होत नाहीत. कारण आमच्यावर 307, 395 आणि 302 अशासारखे गुन्हे आहेत जे हायकोर्टाच्या परवानगीशिवाय घेता येत. ह्या सगळ्या या परिसरातल्या किमान मला वाटतंय की 700 ते 800 लोकांच्या सातबाऱ्यावर आणि रेशन कार्डावर कोर्टाची नावं आहेत जामीन दिल्याबद्दल. आता अलीकडे आम्हाला जामीनदार मिळत नाही. एकटा म्हणाला, अहो तुम्हाला जामीन राहिलो 12 वर्षापूर्वी, त्याच्या आता सातबाऱ्यावर नोंद आहे, मला जमीन विकायची आहे, जमीन विकता येईना झालंय. आता कोर्टात अर्ज केलाय की जामीनदार आम्हाला बदलून घ्यायचा आहे म्हणून. मी का सांगितलंय की कार्यकर्त्यांच्या सुद्धा एकदा व्यथा ऐका.
गेल्या वर्षी काही लोकांनी आम्हाला ऊस परवडतोय म्हणून मोर्चे काढले. 29 रुपये जाहीर केलं होतं 4 कारखान्यांनी, आठवतं की नाही? 4 कारखान्यांनी मिळून 29 रुपये पहिली उचल जाहीर केली होती आणि ती आम्हाला परवडतंय. मागच्या वर्षाचं काहीच नको आम्हाला, म्हणून आम्हाला ऊसाचा दर परवडतोय म्हणून शिरोळला एक मोठा मोर्चा निघालेला होता. तो मोर्चा कुणी प्रायोजित केला होता, त्याला बळ हे कुणी दिलं होतं, खतपाणी कुणी घातलं होतं हे तुम्हाला सगळं माहित आहे. पण जरा फक्त ती जी लोक होते ते चेहरे आठवा आणि त्यांना हळूच विचारा, 31 रुपयाची उचल झाल्यानंतर तुम्ही 29 घेतले का 31 घेतले? आणि त्यावेळी जर का ते आंदोलन झालं नसतं, तर 29 तुम्हाला मिळाले असते. त्याच्यानंतर 1 रुपया दिला नाही आणि आताही दिले नसते. म्हणजे हे का मी सांगतोय, कारण या कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक विष पेरलं की स्वाभिमानीच्या आंदोलनामुळं काय झालं की कारखाने उशिरा सुरू झाले. त्याही मुद्द्यावर मी येणार आहे. पण त्यांनी 2900 रुपये जाहीर केले होते, त्याच्यानंतर दिले असते का? कारण त्याच्या मागच्या वर्षी 2900 जाहीर केलं होतं आणि त्याच्यावर 1 रुपया दिला नाही. भांडून कोर्टाचे केसेस अंगावर घेऊन तुरुंगात जाऊन अगदी अमित शहाच्या गाडीवर वंगण होतायचा धमकी देऊन 800 कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तरी सुद्धा हा कार्यक्रम केल्याशिवाय सोडणार नाही असं म्हटल्यानंतर मग कुठं पार दिल्लीमध्ये आपली बेइज्जत होईल म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना 100 रुपयाचा आदेश काढावा लागला, हे लक्षात ठेवा. आपोआप नाही आले ते पैसे. आता कोण म्हणणार आहेत ते 100 रुपये मी घेणार नाही म्हणून? अरे जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा. किमान हळूच बायकोजवळ तरी कबूल करा, माझं जर चुकलं तसं करायला नको होतं म्हणून. हे 100 रुपये मिळवण्यासाठी काय काय झालंय? एप्रिलमध्ये मुख्यमंत्री वडगावला येत होते. नरंद्याच्या खिंडीमध्ये 4-5 कार्यकर्त्यांनी त्यांना निदर्शनं केली, काळी निशाणं दाखवली. पोलिसांनी त्यांना गुराला मारल्यासारखं मारलं. मला वाटतं की 2-3 त्यातले आहेत, मार खाल्लेले आहेत का कोणी? इथं इथं आहे बघा, हे उभा राहा बाबा अक्षय, याला विचारा. याला पोलिसांनी पट्ट्यानं मारलं होतं, पट्ट्यानं. काय ह्याचा दोष काय? जे 100 रुपये मिळण्यासाठी बिचारांना काळी निळी पाठ करून घेतली होती. दोष काय? दोष एवढाच की मुख्यमंत्री तुम्ही मध्यस्थी करून 100 रुपये द्यायला मध्यस्थी केली, आम्ही रस्ता 10 तास अडवून दिलेला सोडला, किमान आमचं 100 रुपये द्यायचा आदेश द्या. त्यासाठी या पोरानं पाठ काळी निळी होईपर्यंत मार खाल्ला पोलिसांचा. कुठल्याही नियमात कुठल्याही कायद्यात नसताना, कारण गुन्हा काय तर फक्त काळं फडकं दाखवलं, पण तरी सुद्धा यांना अद्दल घडवायची होती म्हणून पोलिसांनी यांना 8 दिवस पोलीस कस्टडी दिली. काय न्याय व्यवस्था आहे मला माहित नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ज्या गुन्ह्याला ज्या कलमाला 3 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा होत नाही अशी कलम यांच्यावर घातली होती. कारण यांनी काय केलंच नव्हतं, फक्त मुख्यमंत्र्यांना काळं फडकं दाखवलं होतं. पण मुख्यमंत्र्यांना शिव्या घातल्यानंतर पोलिसांनी सूडबुद्धीने यांच्यावर कारवाई केली. आणि मग खरं तर पोलीस स्टेशनमध्ये 1 मिनिटात यांना जामीन व्हायला पाहिजे होता, कोर्टात जायचीच गरज नव्हती. पण यांना कोर्टासमोर नेलं गेलं आणि कोर्टानं सुद्धा कुणाच्या दबावामुळे मला माहित नाही, सुप्रीम कोर्टाचा नियम धाब्यावर बसवून यांना 8 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. मी खरं तर हायकोर्टामध्ये जाऊन त्या कोर्टाला सुद्धा अद्दल घडवू शकलो असतो, परंतु मला काही लोकांनी सबुरीचा सल्ला दिला, जाऊन दे म्हटलं. काय ज्यांना जे 8 दिवस आत होते तेच म्हणाले आम्हाला काही फरक पडला नाही 8 दिवस आत राहून, परंतु कुणाच्या पोटावर पाय द्यायला नको. एवढं सगळं बेकायदेशीर नियमबाह्य होत असताना आमची पोरं 8 महिने लढत होती.
8 महिने संघर्ष करत होती, त्यावेळी तुम्हाला कुठे 100 रुपये मिळाले. पण तुमचं कसं झालंय माहिती आहे, तुम्हाला सहज मिळतंय. आज गेली 22 वर्षामध्ये शेतकरीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लढाई करायची, संघर्ष करायचा आणि तुम्हाला इथं पैसे मिळवून द्यायचं, याची कुठेतरी शेतकऱ्यांना सुद्धा सवय झालेली आहे. तुम्ही गृहीत धरलेला आहे. ह्यांना साथ दिली तरी नाही दिली तरीही काम करतात, साथ दिली तरी काम करतात. ह्यांचं कामच आहे. आणि याचा परिणाम आता असा व्हायला लागलाय. खरंच मी तुम्हाला सांगतो, 23वी ऊस परिषद जाहीर केल्यानंतर सगळ्यात जास्त शिव्या मी खाल्लेल्या आहेत. खरं आहे का नाही सांगा? तुम्ही मला शिव्या घातल्यात का नाही? 23वी ऊस परिषद का घेतली, कशाला तुम्हाला पाहिजे असं म्हणून सगळ्यांनी मला शिव्या घातल्या. पण मी म्हटलं जाऊन दे तिकडे. म्हटलं याचं कारण मला आठवले महात्मा फुले. महात्मा फुल्यांना असंच आज सगळेजण महात्मा फुलेंचं नाव घेतात, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतात. पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि याचा संताप आल्यामुळं काही कर्मठ लोकांनी महात्मा फुल्यांच्यावर मारेकरी घातलेले होते. रात्री 2 वाजता हे मारेकरी महात्मा फुलेंना मारायला गेले होते. 4-5 अगदी बलदंड. आणि त्यावेळी महात्मा फुले म्हटले, बाबांनो तुम्हाला मारायचं असेल तर मारा, माझं काही म्हणणं नाही, कारण मी काही तुमच्याशी 2 हात करू शकत नाही. पण किमान मला का मारता हे तरी सांगा. तर ते म्हणाले की तुम्ही स्त्रियांना शहाणं करताय. अरे मग तुमच्या घरातल्या बाया किती दिवस गुलाम राहणार? आणि त्यांना सुद्धा स्वातंत्र्य आहे, त्यांना सुद्धा आपल्यासारखं जगण्याचा अधिकार आहे. यासाठी मी हे प्रयत्न करतोय, त्यांना शिकवून शहाणं करतोय. तरी सुद्धा मारायचं तर मारा. पण मला माहिती आहे तुम्ही मला का मारता हेच तुम्हाला माहिती नाही, तरी सुद्धा मारत असाल तर मारा म्हटलं. त्या मारेकऱ्यांच्या हातातली हत्यारं गळून पडली आणि पुढं तेच महात्मा फुल्यांचे शिष्य झाले. त्या वाटेवरनं चालणारा मी माणूस आहे. त्यामुळं ठीक आहे, तुम्हाला शेतकऱ्यांना तुम्हाला त्याची मी माझा पराभव झाला त्यावेळी लिहिलं होतं शेतकऱ्यांनी तुम्ही सुद्धा असं केला काय म्हणून. पण नंतर मी म्हटलं की ठीक आहे, मी माझं काम करीत राहीन, तुम्ही तुमचं काम करत राहा. आज मी लोकसभेत नसल्याचा तोटा काय होणार आहे हेही सांगतो तुम्हाला. शुगर कंट्रोल ऑर्डरच्या दुरुस्तीमध्ये प्रस्ताव आणलेला आहे आता केंद्र सरकारनं. आणि हा दुरुस्तीचा प्रस्ताव आल्यानंतर आज तुम्हाला जर एखाद्या कारखान्यानं लवकर ऊस नेला नाही तर गुराळाचा पर्याय आहे, खांडसरीचा पर्याय आहे, गुळ पावडरीचा पर्याय आहे. ही दुरुस्ती झाल्यानंतर खांडसऱ्या, गुळ पावडरी आणि गुराळ सुद्धा बंद पडणार आहेत, कारण त्याच्यामध्ये तशी मेक मारून ठेवलेली आहे. प्रस्ताव कोणी आणलाय? भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या केंद्रातल्या सरकारनं. किमान विरोधासाठी विरोध म्हणून तरी महाराष्ट्रामध्ये जे आता शेतकऱ्यांचं राज्य आणायला निघाले त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध करायला पाहिजे होता. कारण साखर उद्योगामध्ये काही खुट्ट झालं तरी सुद्धा पवार साहेब त्याला विरोध करतात, प्रतिक्रिया व्यक्त करतात. पण ह्या दुरुस्ती संदर्भामध्ये शरद पवारांनी बरं शब्द सुद्धा कुठे काढलेला मी ऐकलेला नाही. कारण ही सगळी गुराळं बंद झाल्याशिवाय, खांडसऱ्या बंद झाल्याशिवाय, गुळ पावडर फॅक्टरी बंद झाल्याशिवाय साखर उद्योगावर अनभिषिक्त असं अनिर्बंध असं वर्चस्व गाजवता येणार नाही. कारण पवार कुटुंबामध्ये दररोज भया 1.5 लाख, साक्षी बारामतीचीच घेतो, पवार कुटुंबियांमार्फत दररोज 1.5 लाख टन ऊस गाळप करण्याची क्षमता असणारे कारखाने आहेत. बारामतीचा साक्षीदार आहे माझ्याकडं. काय माझा चुकला, आकडा चुकला काय? बरोबर आहे ना आकडा? दररोज 1.5 लाख टन गाळप करता येईल एवढे साखर कारखाने पवार कुटुंबियाच्या मगाशी उल्लेख कुठेतरी केला कन्नड साखरचा. कन्नड कारखाना पवार साहेबांच्या नातवानं घेतला 35 कोटीला आणि 160 एकर जमीन आहे त्याची.
योगायोगानं पवार साहेबांना तो कारखाना मिळाल्यानंतर लगेच तिथनं एक राष्ट्रीय महामार्ग गेला आणि त्या राष्ट्रीय महामार्गाला त्या कारखान्याची जमीन गेली. जमीन गेल्यानंतर त्या जमिनीचा मोबदला त्या कारखान्याला म्हणजेच त्या मालकाला 12 कोटी रुपये मिळाला. MSCBला जागा लागणार होती. MSCBला 9 कोटीची जागा विकली. 12 आणि 9 किती झाले? 21. 35 मधनं 21 गेले, राहिले किती? 14. 10 कोटीचं भंगार विकलं. 10 कोटीचं भंगार विकलं, राहिले किती? 4 कोटीला 5000 टनाचा कारखाना मिळाला. ह्याच्यावर कुठे चर्चा होते? देवेंद्र फडणवीस कधी बोलतात? कुणी बोलत नाहीत. कारण ही अशा प्रकारची शेतकऱ्यांची मालमत्ता राजरोसपणानं लुटली जात असताना मुंबई हायकोर्टामध्ये एकाकीपणानं लढणारा मी माणूस आहे. सरकार कुणाचंही असो, पण कोर्ट सुद्धा पूर्वीची राहिलेली नाहीत. माझी ती याचिकाच बोर्डावर येत नाही, येतच नाही ती बोर्डावर. कसं काय म्हणला माहित नाही. मी सुद्धा तुमच्यासारखा एक अज्ञानी माणूस आहे. माझं कायद्याचं एवढं ज्ञान नाही. 7 वर्षापूर्वी, 7 का 8 वर्षापूर्वी मी दावा दाखल केलाय, पण ती कोर्टावर येतच नाही. बोर्डावर ह्या साखर कारखाने विकलेला केस हीच नाही, अजून एक केस आहे. फेब्रुवारी 2022ला मी एक केस घातली आहे. कुठली घातली माहिती? की FRPचे तुकडे करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही आहे. तो केंद्र सरकारने केलेला कायदा आहे. आणि एकूण संविधानाप्रमाणे केंद्र सरकारने केलेल्या कायद्यामध्ये केंद्राच्या परवानगीशिवाय राज्याला दुरुस्ती करता येत नाही. आणि केंद्राने परवानगी दिलेली नाही. माझ्या केसमध्ये केंद्रानं याचिकाकर्त्याचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही परवानगी दिलेली नाही, राज्य सरकारला या शुगर केन कंट्रोल ऑर्डरमध्ये दुरुस्ती करता येणार नाही असं म्हणणं दिलेलं आहे. पण तरी सुद्धा ती केस बोर्डावर येत नाही. सरकार बदललं. मी एकदा म्हटलं याचं राजकीय फायदा तरी उठवता येतो का बघावं. कारण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतलेला होता. मी या महायुतीच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो. अहो किमान म्हणता येईल हे शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा यांनी निर्णय घेतलाय, आम्ही तो मागे घेतोय आणि दुरुस्त करतोय आणि एक रकमी FRP कायदेशीर मिळण्याचा मार्ग मोकळा करतोय. नाही, यांनी केलं. अनेक वेळा यांच्याकडे गेलो. म्हणजे यांचं भांडण हे गाईच्या कासत कुणी बसायचं यासाठी आहे, गाईला वैरण कुणी घालायचं यासाठी यांचं भांडण नाही आहे. धार काढण्यासाठी भांडण आहे. गाय म्हणजे जनता, गाय म्हणजे शेतकरी. हे एकच उदाहरण नाही आहे. समृद्धी महामार्ग, या समृद्धी महामार्गाचा हिशेब तुम्हाला मी सांगतो. या समृद्धी महामार्गाला आम्ही का विरोध केला? कारण या महायुती सरकारचं काम सोपं केलंय उद्धव ठाकरेंनी. काय की विकासाला आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्याची थडगी बांधून त्याच्यावर जर का तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर तो विकास आम्हाला मान्य नाही. तुम्हाला रस्ते बांधायचे आहेत तर मग टोलमध्ये आमचा हिस्सा ठेवा. तुम्हाला तुमच्याकडे भांडवल नाही म्हणून तुम्ही जागतिक बँकेचं कर्ज काढता किंवा खाजगी उद्योजकाला पैसे गुंतवायला सांगता आणि मग टोल वसूल करून ते पैसे फेडून घ्या असं सांगता. मग तुमच्याकडे जसं पैसे नाही तसं तुमच्याकडे जमीन सुद्धा नाही. आणि मग जमीन नाही तर आमची जमीन घ्या आणि टोलमध्ये आमचा हिस्सा ठेवा. आमचा नातू पंतू खापर पंतूपर्यंत पैसे उत्पन्न होईल. आम्हाला काय ऊसाची शेती केली काय, भाजीपाल्याची शेती केली काय, भाताची शेती केली, गव्हाची शेती केली काय, रस्त्याची शेती केली काय, उत्पन्न आम्हाला त्यातनं जमिनीतनं मिळालं पाहिजे. कारण बाप जादेने आम्हाला ही जमीन दिलेली आहे आणि आमची ती आमच्या मालकीची नाही, पुढच्या पिढीला आम्हाला ती द्यायची आहे. तेच उत्पन्न पुढच्या पिढीला मिळत राहील. पण नाही, टोलमध्ये ते हिस्सा देत नाहीत.
जमिनीचाच तुम्हाला पाहिजे तो मोबदला देणार. 2013ला मी तो कायदा करून घेतलेला होता. लोकसभेमध्ये रात्री 1:05 हा कायदा मंजूर झालेला होता. मी त्याचा साक्षीदार आहे. भूमी अधिग्रहण कायदा रात्री 1:05 मंजूर झालेला होता. आणि असा एक चांगला कायदा होता. त्या कायद्याला नख लावायचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला म्हणून त्यांच्या आघाडीतनं मी बाहेर पडलो विरोध करून. त्यावेळी मी त्यांच्या त्या एनडीए आघाडीमध्ये होतो. पण शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारा हा निर्णय आहे मला मान्य नाही म्हणून ती एनडीएची आघाडी सोडली. त्यांनी मग राज्यांना कळवलं तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकताय. मागाशी जो उल्लेख केला मी शुगर केन कंट्रोल ऑर्डरचा तोच नियम इथं लागू पडतो. इथं केंद्रानं प्रत्येक राज्यांना कळवलेला की आम्ही दुरुस्त करू शकत नाही. इथं आम्हाला विरोध होतोय पण तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये राज्यामध्ये त्या कायद्यामध्ये दुरुस्त करू शकताय. आणि ती दुरुस्ती आपले महान नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केली. आणि 5 पट मिळणारा जो काय मोबदला आहे तो दुपटीवर आणला. मला सांगा की अजित पवार तुमच्या भागात किती लोकांना जमली आहे? तो 5 गुंठ 10 गुंठ ह्या सगळ्या जमिनी गेल्यानंतर ती माणसं जगणार कशी? आम्ही म्हटलं किमान त्यांना भूमी झाली असती, किमान चांगले पैसे मिळाले असतात. त्या पैशात त्यांनी 1 एकर 2 एकर कुठेतरी दुसरीकडे जमीन घेतली असती, विरोध झाला नसता. पण पैसे द्यायला लागतात म्हणून यांनी काय केलं तर 5 पटीचा कायदा दुपटीवर आणला दुरुस्त करून. म्हणजे 60% रक्कम समृद्धी महामार्गाला ज्यांना 100 रुपये मिळालेत त्यांना शक्तीपीठाला फक्त 40 रुपये मिळणार आहेत. इतकं त्याच्यामध्ये खाली आणलं. आता आपला जो बायपास होणार आहे इकडचा जयसिंगपूरचा त्याला सुद्धा दुपटीनंच 40%च मिळणार आहेत. ते आधीचा कायदा असता तर 100 रुपये मिळाले असते, आता 40 रुपये मिळणार आहेत. अशी दुरुस्ती महाविकास आघाडी सरकारनं केली. आणि कोल्हापूरच्या साताऱ्याच्या सभेत भिजत भाषण करत शरद पवारांनी काय सांगितलं होतं, मला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं आहे, शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे आणि म्हणून मला तुम्ही साथ द्या. साथ दिल्यावर त्यांच्याच नेतृत्वाखालच्या सरकारनं आमचं असं वाटोळं केलं. असा कायदा घेऊन कोर्टात दुरुस्ती अशी केली की तुम्हाला कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. पोलीस येऊन सक्तीनं तुमची जमीन घेतील, तुम्हाला स्टे घेता येणार नाही. ही दुरुस्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली. ते सुद्धा मी आठवण करून दिलं. देवेंद्र फडणवीसना 4 वेळा सांगितलं किमान राजकारण म्हणून तरी, किमान त्या महाविकास आघाडीला विरोध म्हणून तरी हा निर्णय बदला. पण नाही, कारण चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून वाटून खाऊ असं यांचं आहे. नाही करत. हे रस्ते बांधण्यामध्ये यांना का रस आहे माहिती आहे? हे रस्ते बांधण्यामध्ये यांना रस आहे कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे NHA नॅशनल हायवे अथॉरिटी, या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जो मापदंड आहेत त्या मापदंडानुसार, म्हणजे यांनीच केलेले मापदंड आहेत, या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मापदंडानुसार 6 पदरी रस्ता 1 किलोमीटर करायचा असेल तर जमिनीच्या किमती सकट 26 कोटी रुपये खर्च आला पाहिजे असं त्यांचं मापदंड आहे. जमिनीच्या किमती सकट 1 किलोमीटर 6 पदरी रस्ता करायला खर्च आला पाहिजे असे त्यांचे मापदंड असताना हा जो समृद्धी महामार्ग किती झाला, 45,000 कोटीचा झाला. तो 1 किलोमीटरचा त्याचा खर्च 78,000 कोटी. 78 कोटी 1 किलोमीटरचा खर्च किती आहे? 78. म्हणजे 26 कोटीला व्हायला ते 78 म्हणजे तिप्पट खर्च. एका आमदाराचा दर 50 कोटी का निघाला कळालं का नाही? का कळालं का नाही? अहो 26 कोटीला होणार रस्ता जर का 78 कोटीला होत असेल 1 किलोमीटर, 45,000 कोटी म्हणजे जो रस्ता 15,000 कोटीत व्हायला पाहिजे होता तो 45,000 कोटीमध्ये खर्च झाला. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आमदारांचा दर 50 कोटी आला, त्यातले जयसिंगपूरलाही काही आले.
आले का नाही? आणि आता शक्तीपीठ या सगळ्यांना पाहिजे. गंमत बघा, शक्तीपीठाला सगळे विरोध करतायत, अगदी महाविकास आघाडीतले नेते सुद्धा करतात. महाविकास आघाडीच्या नेत्याने अंबाबाईच्या देवळामध्ये जाऊन शपथ घेऊन सांगावा, जर आमचं सरकार आलं तर हा रस्ता होऊन देणार नाही म्हणून. विरोधासाठी विरोध म्हणून विरोध करू नका. मी कोल्हापूरला कलेक्टर ऑफिसला ज्यावेळी मोर्चा निघाला त्यावेळी विचारलं, तुमचं सरकार आलं तर? काही बोलत नाही. सांगा, हीच भूमिका तुमची राहिली सांगा ना. कारण हा शक्तीपीठ जो होणार आहे त्याचे एकूण DPR म्हणजे डिटेल त्याचा एकूण प्रकल्प खर्च हा 86,000 कोटीचा आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं मापदंड 6 पदरीचा आहे हा रस्ता सुद्धा. मापदंड काय सांगतो की 1 किलोमीटरला 26 कोटी. इथं यांचा 1 किलोमीटरचा खर्च आहे 107 कोटी. किती? 26 चौक किती? 104. म्हणजे चौपटीहून ज्यादा. 88 कोटी जास्त, पण 1 किलोमीटरला 26 कोटी. त्यांचा 1 किलोमीटरचा खर्च 107 कोटी. चौपटीहून ज्यादा खर्च. मग आता आमदाराचा दर किती निघाल सांगा. काही लोक म्हणतात की मी 2000 कोटीची विकास कामं केली. 2000 कोटी म्हणजे 20% झालं 400 कोटी. नुसतं विकास कामाची टक्केवारी काढली तर 400 कोटी झाले. त्याला भागिले 90,000 मत पडलं असलं तर एक मत देणाऱ्या एका मतापाठीमागे 43,000 रुपये कमावले. तुम्ही किती 1000 रुपये घेतला असतील? किती घेणार आहे हो तुम्ही? म्हणजे 5 वर्षांमध्ये तुम्हाला तुमच्या एका मतापासून पाठीमागे 43,000 कमावले. तुम्हाला मिळाले असतील 1000. लाडका असेल तर 2000 मिळाले असतील. हे का? तर पैसा आमच्याकडे भरपूर आहे, मागेल त्याला पैसा देतो अशी भाषा आता अलीकडे ह्या निवडणुकीमध्ये ऐकायला यायला लागली आहे. आणि म्हणून मी हे बोलतोय. पण हे हिशेब बघा, अजून मी बदल्यांचं काढलेलं नाही, मी अजून काय खरेदी बिरेदीतलं काढलेलं नाही. सहज फक्त बोललो की त्यांनीच सांगितलेल्या विकास कामातलं 10-20% काढलं तर 400 कोटी झाले. त्याला त्यांना पडलेल्या मतानं भागलं तर एका मताची किंमत 43,000 रुपये निघाली. म्हणजे तुम्हाला दिले मत देण्यासाठी तेही काही लोकांना 1000 रुपये दिले असतील तर मिळवले एका मतापाठीमागे 43,000. असं हे गणित आहे. मग आता 5,000 रुपये दिले तर काय आश्चर्य वाटायचं कारण आहे काय? 10,000 दिले तर काय आश्चर्य वाटायचं कारण आहे काय? कारण हे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा हा सगळा भ्रष्टाचार. हा समृद्धी हायवे कुठून ज्याच्या मतदारसंघातून जातो तेव्हा आता देव पाण्यात घालूनच बसलाय. सरकार कवा बदलतंय किंवा कवा निवडणुका होत्यात, ही समृद्धी येत्या आणि माझी टक्केवारी मला मिळत्या. यासाठी या लोकांना आमदार व्हायचं आहे, यासाठी यांना निवडणुका लढवायच्या आहेत, तुमच्या ऊसाच्या दरासाठी नाही. अहो एवढा महापूर येऊन गेला, एवढं नुकसान झालं, एकानं तरी तोंड उघडलं का? आम्ही उघडलं नाही, मुद्दा म्हणून उघडलं नाही. म्हणजे लोकांना जरा कळून दे म्हटलं, आम्ही गप्प बसल्यानंतर काय होतं ते. काय चुकीचं केलं काय मी? महापुरामध्ये एवढं नुकसान झालं, एकानं सुद्धा तोंड उघडलं नाही. कसं? अहो त्यांना तुमचं काही देणं घेणं नाही. अहो मला सांगा की या सरकारच्या धोरणामुळे 9,000चा सोयाबीन आज 3500ला विकायला लागलेला आहे. 9,000चा सोयाबीन 3500ला विकायला लागलेला आहे. क्विंटल पाठीमागे पण 4,500 रुपये तोटा, 5,500 रुपये तोटा व्हायला लागलाय. आणि तेलाचे दर वाढलेतच. क्विंटल पाठीमागे 5,500. मला वाटतं की बाळासाहेब पाटील कुठे आहे? तिथं बाळासाहेब, तुमच्या कागदला मी आलतो, एका शेतकऱ्याचा सत्कार तुम्ही माझ्या हस्ते केला. त्यानं एकरी 26 क्विंटल सोयाबीन काढलं तर बरोबर आहे की नाही? 22 क्विंटल. आता त्याला म्हणावं 22 क्विंटल गुणिले 5.5 कर म्हणावं, किती नुकसान केलं सरकारचं तुझं.
हा 1,21,000 त्याचं नुकसान एका एकराला झालं आणि माणसं खुश व्हायल्यात 6,000 साठी मोदीचं पैसे आलं, 1,500 शिंदेचं पैसे आलं. अरे तुमचं किती गेला? तुमचं किती गेला? अरे जरा तरी डोकं टाळ्यावर ठेवा. हे निवडणूक डोकीतनं हे राजकारण निवडणुका हे बाजूला काढा. सगळे चोर आहेत, स्वार्थासाठी चाललेले आहेत तिथं निवडून. तुमच्यासाठी कुणी चाललेला नाही. मला एक नेता असा सांगा की आपल्या कार्यकर्त्याच्या जवळच्या नातेवाईकाची बदली सुद्धा बिन पैशाने केली असं सांगणारा एक नेता सांगा. अहो न केलेल्या बदलीबद्दल सुद्धा पैसे मागायला आलेत ते. आणि तरी सुद्धा जर का मी आणि म्हणून काही लोक माझ्या भोळ्या बाबड्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतायत, काहीतरी लॉलीपॉप दाखवण्याचा प्रयत्न करतायत. मी त्यांना इशारा देतोय, माझी ही शेतकऱ्याची झोपडी आहे, या झोपडीकडे वाकड्या नजरेनं बघू नका. जर माझ्या या झोपडीला काय धक्का लागला, माझी झोपडी जाळण्याचा प्रयत्न केला तर या झोपडीच्या आडाला ज्या शौर्याच्या काट्या आहेत त्या काट्या हातात घेऊन पाठ सोडल्याशिवाय सोडणार नाही. पाठ सोडून काढीन. आजपर्यंत मी कधी व्यक्तिगत शत्रुत्व केला नाही. आंदोलनामध्ये काही भांडणं झाली असतील परंतु ते व्यक्तिगत पातळीवर कधी आणलं नाही. अरे मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला पण मारणाऱ्यांच्यावर साधा मी FIR दाखल केलेला नाही. इतिहास काढून बघा, मी साधा FIR दाखल केला नव्हता. मला अगदी मरेपर्यंत मारलं होतं तरी, कारण चळवळीमध्ये मी शत्रुत्व आणत नाही. मी माझ्या मुद्द्याशी ठाम असतो, मी माझ्या विचाराशी ठाम असतो. परंतु ही चळवळ मोडण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, मी मगाशीच सांगितलंय, मी माझं आयुष्य या चळवळीला वाहून घेतलेलं आहे. मी माझं आयुष्य या चळवळीला समर्पित केलेलं आहे आणि त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर याच चौकात उघडे नागडे केल्याशिवाय सोडणार नाही. अरे सामान्यांची पोरं आहेत, गरिबांची पोरं आहेत, भोळी बाबडी आहेत, म्हणून त्यांना तुम्ही पितवता. आणि कसला आलाय माज तुम्हाला? या कारखानदारांना कसला आलाय माज? हे कारखान्यात यायच्या आधी यांची काय परिस्थिती होते? काय एवढा माज बरा नाही, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, तेवढे पैसे आहेत, हे पैसे सुद्धा बाहेर काढल्याशिवाय मी सोडणार नाही. या कारखानदारांना एवढा माज का आलाय तर मग वर्षानुवर्ष मी हिशेब सांगत आलोय. अरे हा सगळा पैसा तुमच्या उसाच्या कांडीतला आहे. तुम्ही तुमच्या एका मताचं ताकद तुम्ही त्यांना देताय आणि मतापाठी मग सहजगत्या एका वर्षाला 43,000 रुपये ते मिळवत असतील तर मग ही ताकद त्यांना कोणी दिली तर तुम्ही दिलेली आहे. तुम्ही ताकद दिल्यामुळं हे एवढे मोठे झालेले आहेत. तुम्हाला एक परिकथेतली कथा माहिती आहे, राक्षसाचा जीव हा पोपटामध्ये असतो. पोपटाची मानगुट मुरगळली तर राक्षस मरून पडतो, पण त्याच्यावर तुम्ही बाण मारा, तलवार मारा, काही तो मरत नाही. परंतु पोपटाला मारलं तर मात्र राक्षस मरून पडतो. ही कथा तुम्ही ऐकलाय, मी ऐकलेली आहे. तसं या सगळ्या राक्षसांचा जीव या मत नावाच्या पोपटामध्ये आहे आणि ते तुमच्या ताब्यात आहे. ते तुमच्या ताब्यात. मला सांगा, आज लोकसभेमध्ये हे शुगर ऑर्डर दुरुस्तीला आले तर कोण तुमच्या बाजूने बोलणार? आज शुगर ऑर्डर दुरुस्तीला येईल, उद्या शुगर केन कंट्रोल ऑर्डर दुरुस्तीला येईल आणि जे FRPचं संरक्षण तुम्हाला मी 2011 साली 6 दिवस लोकसभेचं कामकाज बंद पाडून मिळवून दिलेलं होतं ते सुद्धा जायला वेळ लागणार नाही. ते सुद्धा जायला वेळ लागणार नाही.
जेव्हा ती दुरुस्ती होईल त्यावेळी शरद पवार होते कृषी मंत्री, त्यांनी ती दुरुस्ती अशी आणली होती की शेतकऱ्याचा फार वाटोळा व्हावा. 6 दिवस मी एकटा असताना 6 दिवस छोट्या मोठ्या पक्षांना अपक्षांना हाताशी धरून लोकसभेचं कामकाज बंद पाडलं. लोकसभेचं कामकाज बंद पाडायला फार ताकद लागत नाही, 10-15 खासदार झाले तरी बंद पडते ते. म्हणून पण त्यावेळी पंतप्रधान एक असा माणूस होता की जो संवेदनशील होता, लोकशाही मानणार होता, मनमोहन सिंग. त्याने आम्हाला बोलवलं, विचारलं का रे बाबा काय तुमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की ही दुरुस्ती साखर कारखानदारांच्या सोयीची आहे, आम्हाला ती मान्य नाही. शेतकऱ्यांच्या सोयीची दुरुस्ती करा, आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. आणि मग त्या पद्धतीनं त्यांच्याकडनं करून घेतलं आणि म्हणून तुम्हाला FRPचं संरक्षण मिळालं. आम्ही काय फक्त शेतकऱ्यासाठी काम केलं अशातला भाग नाही. आज तुमच्या ऊसाच्या टनातले 10 रुपये जातात ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मंडळ जे अस्तित्वात आलं त्याचा जनक मी आहे हे लक्षात ठेवा. हे सांगायला मला अभिमान वाटतो. का? कारण या ऊस तोडणी मजुरांची सगळी परिस्थिती मी बघितली होती. मी आमदार असतानाच्या काळामध्ये 2007 साली एक विधेयक आणलेलं होतं लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, खाजगी विधेयक. आणि त्या खाजगी विधेयकाच्या माध्यमातून या ऊस तोडणी मजुरांच्यासाठी एक मंडळ निर्माण करावं असं अशा प्रकारची ती हे होती, ते विधेयक होतं. त्यावेळच्या कामगार मंत्र्यांना हे विधेयक मागं घ्या, आम्ही सरकारमार्फत हे मंडळ स्थापन करतो असं आश्वासन द्यावं लागलं. सभागृहामध्ये दिलेलं आश्वासन हे सरकारला बंधनकारक असतं कायदेशीररित्या. म्हणून ते अस्तित्वात आलं. म्हणून आज काही अंशी ऊस तोडणी मजुरांचं मार्गाला लागलं. ऊसाची तोडणी वाहतूक करणारे वाहतूकदार जे आहेत, मुकदम त्यांना फसवून जातोय, पळून जातोय. अनेक वाहतूकदारांनी आत्महत्या केल्या. गेल्या 1.5 वर्षामध्ये अशा सगळ्या लुटारू असणाऱ्या मुकदमांच्यावर पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगून आतापर्यंत स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेनं 40 कोटी रुपये वसूल करून दिलेले आहेत. हे काय शेतकऱ्यांचं काम आहे? उठायचं आणि सुटायचं हे नुसतं शेतकऱ्यांच्यासाठीच काम करतात म्हणायचं? अरे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आधार हा समाजातल्या प्रत्येक घटकाला लक्षात ठेवा. ही अर्थव्यवस्था प्रभावित करण्याचं काम ही शेतकरी चळवळ करते. ज्यावेळी आमची चळवळ सुरुवात झाली, माझ्याकडे माझी एक सायकल होती. बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचला पण असाल, राजू शेट्टी एक मोडकी सायकल घेऊन शिरोळच्या चौकात यायचा. सायकलला किटली असायची. त्या सायकलीचं वर्णन सांगतो. त्या सायकलीला मडगार्ड नव्हतं, मागचंही नव्हतं, पुढचंही नव्हतं. त्या सायकलला चेन कव्हर नव्हता, त्यामुळे काय बऱ्याच वेळा पॅन्ट चेनमध्ये अडकायची. त्या सायकलीला पायंडलची फक्त एक हे होती सळी, पायंडलचं ते हे रबराचं नव्हतं. हा, पायंडल नव्हतं, नुसतं कणा होता. त्या मी अजून ती सायकल जपून ठेवलेली आठवण म्हणून, जुनी आठवण म्हणून. त्या सायकलीला एक कॅरेज होता वैरणीचा बिंडा आणायला. ते दुकानातलं कॅरेज नव्हतंच, लवाराकडनं स्पेशल तयार करून घेतलेलं होतं. कारण तुम्हाला माहिती आहे विकत मिळणारं कॅरेज लगेच वागतंय बिंड्याच्या वज्जानं. म्हणून लवाराकडनं खास तयार करून घेतलेलं ते कॅरेज होतं. अशा प्रकारचं हे जी माझ्याकडे सायकल होती, अशा सायकली अनेकाकडे त्या काळामध्ये होत्या. आज कुठं सापडतात काय त्या? आज सापडतात? अरे त्या सायकलीची जागा मोटरसायकलनं घेतली. मोटरसायकलची जागा 4 चाकीनं घेतली. पावसाळा आला की जून महिन्यामध्ये घर शेकराला काढायचो आम्ही, कारण कौलं फुटलेली असायची माकडामुळं. ती कौलं गेली, स्लॅप आला. हे कशामुळं आलं? स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या चळवळीमुळं आलं. काही तरुण पोरं मला शहाणपणा शिकवतात सोशल मीडियावरनं.
राजू शेट्टीचं असं झालं, राजू शेट्टीचं तसं झालं. अरे पण तुमच्या हातामध्ये जो स्मार्टफोन आला तो माझ्यासारख्या हजारो लोकांनी कष्ट केल्यामुळं, लाट्या काट्या खाल्ल्यामुळं, तुरुंगाच्या वाऱ्या केल्यामुळं तुमच्या बापाच्या खिशात पैसा आला आणि म्हणून तुमच्या हातात स्मार्टफोन आला, हे विसरू नका. आणि त्या स्मार्टफोनचा वापर करून मला शहाणपणाचे कवता तुम्ही. हा हा राजू शेट्टीचं जर चुकलंच, इकडंच जायला पाहिजे होतं, तिकडंच जायला पाहिजे होतं. मशाल घेतली असती तर काय बिघडलं असतं? का मशाल घ्यावी? अरे मला मान्य आहे, मला मी मशाल घेतली असती तर आता खासदार म्हणून भाषण केलं असतं. पण मी खासदार होण्यासाठी किंवा निवडून येण्यासाठी निवडणूक लढवत नाही. माझ्या जीपीएचं स्वातंत्र्य अबाधित राहणार असेल तर मला खासदार होण्यामध्ये रस होता. तुमच्यातल्या काही लोकांच्या सल्ल्यानुसार जर का मशाल घेऊन मी जर का निवडणूक लढवली असती तर आज ही ऊस परिषद घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना विचारावं लागलं असतं 10 वेळा फोन करून, ते तरी फोन घेतला असता तर उद्धवजी आज ऊस परिषदेमध्ये मी काय काय बोलू, किती वागू, तुम्हाला काय अडचण नाही ना, म्हणून मी मशाल घेतली नाही. हे चुकीचं झालं का? हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आम्ही स्वतःच जे काय असेल ते पणाला लावलं. पतंगाला माहिती असतं की आपण दिव्यावर झडप घालतोय, पण दिवा जर विझला नाही तर आपले पंख वरपळून जाणार आहे आणि आपलाच तिथं शेवट आहे हे पतंगाला माहित असतं. पण तरी सुद्धा पतंग दिव्यावर झडप घालतो, कारण त्याच्यामध्ये ती रग असते की एक ना एक दिवस हा दिवा विझवल्याशिवाय सोडणार नाही. ती रग अजून शिल्लक आहे. आणि म्हणून परिणामांची चिंता न करता या सगळ्या विषयाला सामोरं चाललोय. आज तुम्हालाही मी इशारा देतोय, बिल्ला लावलेले काही कार्यकर्ते या विधानसभेच्या मैदानात उतरवतोय. का उतरवतोय? कारण तुमचे सगळे प्रश्न, तुमची सगळी दुखणी या विधानसभेच्या चव्हाट्यावर मांडण्यासाठी फक्त एकातच हिंमत असते. तो कोण? तर ज्याच्या जातीवर बिल्ला आहे त्याच्यामध्येच ती हिंमत असते. बाकीच्यांना काय बोलायचं हे पक्षश्रेष्ठींना विचारावं लागतं. कसं बोलायचं त्याचा एकच हिशेब असतोय, बदल्या किती करायच्या, टक्केवारी किती घ्यायची, आणि सरकार कुणाचा आपल्याला काय नंबर लागेल काय, आपल्याला काय लाल दिवा मिळेल काय, ह्या नादात ती असतात. ती तुमचा ऊसाचं काय झालं, दुधाचं काय झालं, तुमचं सोयाबीनचं काय झालं, कांद्याचं काय झालं, काही त्यांना काही देणं घेणं नाही. मग अशा अवलादी विधानसभेत पाठवायच्या. एकदा आचार्य यात्र्यांना एक जण म्हणाला, आचार्य यात्रेने पण निवडणूक लढवली होती. काय म्हटले, काय आचार्य यात्रे तुम्ही एकटे जाऊन काय करणार आहे तिथं? आचार्य यात्रे म्हटली की एक बोकड 100 शेळ्यांना भारी असतोय. हे आचार्य यात्रे म्हटले, हा मी नाही. तस तुम्ही फक्त मला 2 अंकी 10-12 आमदार द्या निवडून, बघा ही महाराष्ट्राची विधानसभा हे माझे वाघ डोक्यावर घेतल्याशिवाय सोडणार नाहीत. त्यासाठी साथ द्या. आणि ते जर का गद्दार निघाले, एक आमदार गेल्यावर फुटला, त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याला हाकलून लावला संघटनेतनं, आज त्याची अवस्था अशी आहे त्याला कोणी उमेदवारीच देणार, त्याला कोणी उमेदवारच देणार. 5 वर्षे मजा केला का पुढे काय? तेव्हा उद्याच्या तुमच्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्हाला बिल्ला लावणारे चळवळीतल्या मुशीमध्ये तयार झालेले काही लोक या विधानसभेमध्ये पाठवावे लागणार आहेत. भले मला माहिती आहे पैसे येणार आहेत, तिथं आमची बरोबरी होणार नाही.
पैसे वाटणार आहेत, आम्ही कमी पडणार आहे, पण त्या पैशाची इमान राखायची गरज नाही. मागाशी सांगितलं की एकाच 43,000 असं प्रमाण आहे. आणि त्यामुळे त्यांनी कितीही दिलं तर सुरतेचा खजिना आला म्हणायचा, 43,000 काहीतरी आलं म्हणायचं, गपचूप कोशात ठेवायचं. असं तुम्हाला यावेळी करावं लागेल. जाती जातीच्या धर्माच्या भिंती काढून टाका. अहो, रेशन कार्ड घेऊन फिरल्यासारखं जातीचं कार्ड घेऊन फिरायला लोक. त्यात वाटोळं आपल्या शेतकऱ्यांचं होणार आहे. लक्षात ठेवा, कष्टकऱ्यांचं होणार आहे. दोनच जाती आहेत, एक लुटणारी आणि एक लुटली जाणारी. ज्याला घाम येतो तो लुटला जातो आणि ज्याला घाम येत नाही तो लुटारूंचा साथीदार असतो. एवढंच फक्त ध्यानात ठेवा. ज्याला घाम येत नाही तो लुटारूंचा साथीदार असतो. ज्याचे गाल टोमॅटो सारखे असतात तो लुटीचा लाभदायक असतो आणि ज्याचे चेहरे करपलेले असतात तो लुटल्या जाणाऱ्यांच्यातल्या वर्गातला असतो. एवढ्याच भिंती या समाजामध्ये आहेत, बाकी कुठल्याही भिंती नाहीत. आणि हे जर तुम्ही ध्यानात घेतलं नाही, आमच्यात सुद्धा अजून काही वर्षे राहिलेले आहेत. ही रग सुद्धा फार काळ टिकेल असं मला वाटत नाही, पण त्याच्यानंतर हे सांगायला सुद्धा कोण राहणार नाही. आज मला बघता बघता भाई पानसरे गेले, भाई अंडी पाटील गेले. चळवळ कुठं शिल्लक राहिली महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये चळवळ शिल्लक राहिलेली नाही. शरद जोशी गेले. आणि मग ही चळवळ जर जगवायची असेल, टिकवायची असेल तर क्षणिक स्वार्थाला मूठ माती द्या आणि कुठेतरी स्वतःचा विचार करा. एवढंच या निमित्तानं मला सांगायचं आहे. या परिषदेमध्ये मला काही ठराव करायचे आहेत. पहिला ठराव आहे, यंदा पावसाचे प्रमाण जास्त आहे. अनेक ठिकाणी पुरामुळे, परतीच्या पावसामुळे भात, भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग यासारख्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अजूनही पंचनामे झालेले नाहीत. राज्य सरकारने तातडीने पिकाचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी असा हा ठराव आहे. भाताचं नुकसान झालंय ना. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला दिवाळीपूर्वी तातडीनं 200 रुपये द्यावेत. का तेही सांगतो. गेल्या वर्षी यांनी जी साखर विकल्या ती 3558 रुपये क्विंटलने विकल्या सरासरी. त्याच्या मागच्या वर्षी सरासरी 3250 रुपयाने विकली होती. म्हणजे जवळपास साखरेच्या विक्रीतून क्विंटल पाठीमध्ये 300 रुपये देणं जादा मिळाले. गेल्या वर्षी मोल्यास आणि बग्यासपासून मागच्या दराच्या तुलनेनं 1000 रुपये जास्त मिळालेले आहेत. आणि या सगळ्याचा विचार करता अजून 200 रुपये द्यायला काहीच अडचण नाही. आणि तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर इथं 2 कारखान्यांची उदाहरणं दिली गेली. सोमेश्वर, माळेगाव. ऊसाचा दर हा त्या ऊसामध्ये असणाऱ्या साखरेच्या टक्केवारीवर अवलंबून असतो, रिकव्हरीवर अवलंबून असतो. सोमेश्वरनं दिलेला दर आणि त्यांची रिकव्हरी याचा भागाकार मी केला. 1% 297 रुपये उत्तर आलं. म्हणजे 1% रिकव्हरीला 297 रुपये मिळाले. त्या हिशेबानं आता आमच्यामुळं कारखाना 25 दिवस उशिरा सुरू झाला म्हणणाऱ्या जवाहर कारखान्याच्या चेअरमनना मी सांगतो, तुमची गेल्या वर्षाची रिकव्हरी 12.15 होती, गुणिले 297 केलं तर उत्तर येते 3608 रुपये. तुम्ही दिलेत 3100 रुपये. अजून 500 रुपये तुमच्याकडे येणं दिसतंय, पण अजून फक्त आम्ही 200 रुपये मागायला आलोय. असा प्रत्येक कारखान्याचा मी हिशेब सांगू शकतो. उदाहरणादाखल फक्त मी पाणी सांगितलं. आणि म्हणून हे 200 रुपये दिल्याशिवाय कारखानदारांनो तुमची सुटका नाही. नाहीतर मला मगाशी सावकरने मांडलेला प्रस्ताव मान्य आहे, या वर्षी 4000 जाहीर करा, आमचं काही म्हणणं नाही. बरोबर आहे की नाही? त्यामुळं गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला 200 रुपये मिळाल्याच पाहिजेत.
ऊस तोडणी मुकादमाना ऊस तोडणी मुकादमाने ऊस वाहतूकदारांना कोट्यवधी रुपयाचा गंडा घातलेला आहे. ते पैसे वसूल करण्यासाठी स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेच्या माध्यमातून आमचा लढा सुरू आहे. ज्या मुकादमाने फसवले आहे त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून वाहतूकदारांचे पैसे वसूल करावेत, अथवा ज्या वाहतूकदाराचे मुकादमांच्याकडून फसवणूक झालेली आहे त्यांनी ज्या बँकेतनं कर्ज काढलंय ते कर्ज माफ करावं असा ठराव या ठिकाणी मी मांडतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वेळोवेळी मागणी करून देखील साखर आयुक्ताच्या नियंत्रणाखाली राज्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे काटे अजूनही ऑनलाईन झालेले नाहीत. राज्य सरकारने तातडीने सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करून एका सिस्टीममधील सॉफ्टवेअरमध्ये काटे बसवावेत अशी आमची मागणी आहे. या ठिकाणी मला अभिमान वाटतो, स्वाभिमानीच्या विचाराचा माणूस कुठेही गेला तर तो आपला विचार सोडत नाही. ज्या पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याचं आपण उदाहरण देतो, कर्जबाजारीपणामुळे बंद पडलेला कारखाना, पण त्याची निवडणूक लागली, त्याच्यामध्ये स्वाभिमानीचे 5 लोक निवडून गेले. त्यात सचिन पाटील आमचे आलेले आहेत. कुठे आहेत? बाहेर गेले. तानाजी बागल पण आलेले आहेत. 2 संचालक इथं आलेले आहेत. एक जिल्हाध्यक्ष आहे, एक पंढरपूर तालुका अध्यक्ष आहे. या दोघं तिथं असल्यामुळं आणि अजून 3 असल्यामुळं त्या साखर कारखान्यानं जाहीरपणानं निवेदन केलेलं आहे, आमच्या कारखान्याला ऊस आणताना वजन करून आणा, काट्यामध्ये खोट आढळून आल्यास आणि तसं सिद्ध करून दाखवल्यास 1 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 1 लाख रुपयाचं बक्षीस हाय का हिंमत इथल्या कारखान्यांच्या मध्ये? तसं बक्षीस जाहीर करण्याची हिंमत इथल्या कारखान्यांच्या मध्ये आहे काय? त्यांनी काय म्हटलं, ऊस वजन करून आणा आणि आमच्या कारखान्यात फॉल्ट आहे काट्यामध्ये हे सिद्ध करा, 1 लाख रुपये घेऊन जावा. इथं जर आपण तसं करायला गेलो तर पैसे मोजायला मशीन आणावं लागेल का रे? आता पुढचा ठराव, साखर कारखान्याने आता काय केलंय, FRP मागताय काय? ऊस तोडणी वाहतूकच वाढवतो. FRP वाढत चालल्या, पण सगळी तोडणी वाहतूकच मोरायला लागलेली आहे. आणि का तर 200-300 किलोमीटरवरनं ऊस आणायचा, आमचा ऊस पूर्ण ताकदीने फेकला तर गव्हाणीत नुसतं फेकल्यावर जाईल एवढ्या जवळ आमचा कारखान्याजवळ असून असताना आमच्या ऊसाला 900 रुपये, 950 रुपये, 1000 रुपये तोडणी वाहतूक का? आणि त्यामुळं आपली मागणी आहे की वाहतूक खर्च काढताना 3 टप्पे काढावेत. तुम्हीच नियम केला की 25 किलोमीटरच्या आत ऊस पुरतोय, त्यामुळं 25 किलोमीटरच्या आतल्या शेतकऱ्यांना 1 दर, 50 किलोमीटरच्या आतल्यांना 1 वाहतुकीचा दर आणि 50 किलोमीटरच्या बाहेरच्याचा 1 दर, असे 3 तोडणी वाहतुकीचे दर करावेत. तोडणी सगळ्यांची समान, पण वाहतुकीचे दर मात्र वेगवेगळे असले पाहिजेत. मग तुम्ही पाकिस्तानातनं ऊस आणा, आमचं काय म्हणणं नाही, तेवढी FRPतनं कपात होईल. त्याच्या पुढं आमची मागणी अशी आहे, मी तुम्हाला सांगतो, ग्रुप करा, तोडणी मशीन घ्या आणि आपणच ऊस तोडायचा आणि आपणच नेऊन घालायचा आणि पूर्ण FRP घ्यायचा आणि उरलेला खर्च वजा करायचा आपल्या ह्याच्यातनं. भाड्यानं तुम्ही वाहनं भरपूर मिळतात ऊस तोडणीवाले, असं भविष्यात करावं लागेल. नाहीतर आपली FRP सगळी हे काय करतील, वाहतुकीतच घालतील. म्हणून शेतकऱ्यांनी खुद तोडणी खुद वाहतूक केली तर सरासरी वाहतुकीचा खर्च न देता पूर्ण FRP त्यांना द्यावी. त्यांचा किती काय खर्च ना 2000 येईल, तुम्हाला काय करायचं, पूर्ण FRP त्यांना द्यावी. पाणी
त्याच्यानंतरचा ठराव मगाशी ज्याचा उल्लेख केला, शुगर ऑर्डर 1966 नुसार दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला आहे। या दुरुस्तीमुळे छोटी गुऱ्हाळघरे, खांडसरी व जॉगरी प्रकल्प बेकायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयुक्तामार्फत, आम्ही साखर आयुक्तामार्फत केंद्राला प्रस्ताव दिलेला आहे। दिलेला प्रस्ताव स्वीकारावा, म्हणजे खांडसरी, गुऱ्हाळ आणि जॉगरीला जे ऊस देतात त्यांना सुद्धा FRPच्या कायद्याचं संरक्षण मिळेल असा हा ठराव आहे। कारण खांडसरीनं जर पैसे दिले नाहीत, आपल्याला जैनापूरचा अनुभव आहे, तर आपल्याला कायद्यानं पैसे मिळत नाहीत। हा प्रस्ताव आम्ही केंद्राला दिलेला आहे, त्यांनी तो स्वीकारावा। पुढचा ठराव आहे, राज्य सरकारने कृषी पंपांना दिलेली वीज सवलत त्याच्यामध्ये HPची अट काढून टाका। सहकारी असो, खाजगी असो, किती काय HPची मोटर असे ना, त्याला वीज बिल माफ करा आणि सगळ्यांची समानता ना, असा हा ठराव आहे। नाबार्डने साखर कारखान्यांना साखरेवरचं माल तारण कर्ज 3% व्याजदरानं पुरवावं असा हा ठराव आहे। म्हणजे ही बोंबलत्यात काय, तुम्हाला एक रकमी FRP दिल्यावर आम्हाला व्याज भरायला लागतंय, जावा मागा की नाबार्डकडनं, आम्ही आहे की पाठीमाग तुमच्या। नाबार्ड आम्हाला देते, नाबार्ड आम्हाला म्हणते ऊस तोडणी मशीन घ्या, 4% व्याजाने देतो आणि वेळेत कर्ज भरला तर 3% माफ करतो। मग तुम्हाला म्हणत नाही काय, नाबार्डकडनं ऊस तोडणी मशीन जसं घ्यायला तुम्ही कर्ज देताय तसं साखरेवरचं कर्ज द्या, अशी आमची मागणी आहे। आणि मग अशा पद्धतीनं हे 8 ठराव झाल्यानंतर आता शेवटचा ठराव, या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला काय करायचं। मी तुम्हाला सांगतो, ते दुसरं यंत्र पॅड असतं, पॅड होतं हा। बघा, सरासरी गेल्या वर्षाच्या साखरेचं मी सांगितलं, अनेकांचे अहवाल तपासले, तर जवळपास 3500 रुपयानं साखर विकल्या गेल्या आर्थिक वर्षात। हिशेबासाठी मी 3500 रुपये धरतो आणि 12.5% रिकव्हरी धरतो, म्हणजे 125, 12.5% रिकव्हरी म्हणजे 125 किलो साखर झाली, गुणिले 35 म्हणजे 4375 रुपये झाले। म्हणजे साखरेतून तुम्हाला 4375 रुपये एका टनापाठीमागे मिळतात। तुमची वीज, तुमचं इथेनॉल, तुमचं मोलॅसिस, तुमचं कंपोस्ट खत, अमुक तमुक, यातनं 1000 रुपये धरतो। त्याचा हिशेब आहे, वेळ झाला म्हणून मांडत नाही। म्हणजे यांच्याकडे झाले 5375 रुपये। यांना कामगार तोडणी वाहतूक 800 रुपये गेले, कामगारांचा पगार 150 रुपये गेला, केमिकलचे खर्च 60 रुपये झाला, बॅगिंग 40 रुपये झालं, रिपेअर अँड मेंटेनन्स 150 रुपये झालं, कर्जावरचं व्याज 300 रुपये झालं। हे सगळं 150 रुपये 1500 रुपयाच्या वर जात नाही। हे सुद्धा एका कारखान्यातनंच काढून आणलेलं आहे मी। म्हणजे 5375 वजा 1500 रुपये राहिले 3875। साधा हिशेब आहे। आता हे पंढरपूरचा विठ्ठल कारखाना, या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला त्यांनी 3500 रुपये पहिली उचल जाहीर केली आहे। त्यांची रिकव्हरी किती आहे, 10.80, 11 सुद्धा नाही। त्यांची 10.80 रिकव्हरी असताना त्यांना जर का 3500 रुपये पहिली उचल परवडत असेल आणि त्यांनी सांगितलेलं आहे, कुणाला खोटं वाटत असेल तर आमचा बॅलन्स शीट तपासावा आणि हे चुकीचं आहे काय ते सांगावं, हे सुद्धा चॅलेंज त्यांनी केलेलं आहे। मग ज्या कारखान्याची गेल्या वर्षाची रिकव्हरी 10.80 आहे, त्यांना जर का
3500 रुपये पहिली उचल द्यायला परवडत असेल तर 12.5% रिकव्हरी असणाऱ्यांना किती? आता अलीकडे रिकव्हरी चोरायला लागल्यात. चोराल्यात की नाही? आधी यांच्यात स्पर्धा असायची रिकव्हरी वाढवण्यामध्ये. 13, 13.5 पर्यंत गेले होते, आता जाईनात. म्हणून आता रिकव्हरी बाजूला ठेवा. या वर्षाची पहिली उचल तुटणाऱ्या उसाची 3700 रुपये एक रकमी विना कपात मिळाली पाहिजे. विना कपात एक रकमी 3700 रुपये मिळाले पाहिजेत. एकच गट्टी. आता बोंबलायचं नाही. थांबा, मी कारखानदारांना इशारा देतो. आता बोंबलायचं नाही. तुम्ही ऊस परिषद लवकर घेत नाही म्हणून, आम्हाला वेळ मिळत नाही म्हणून. 15 नोव्हेंबरला कारखाने सुरू होणार आहेत. आज 25 ऑक्टोबर आहे. 20 दिवस आहेत तुमच्याकडे. 21 दिवस आहेत. 21 दिवस आहेत विचार करायला. पण हे 3700 रुपये जर नाही दिले तर गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे. तोपर्यंत निवडणुका होत्या, सगळं होतंय. आणि तुम्हालाही मी सांगतो शेतकऱ्यांनो, ह्या निवडणुकीत तुम्ही जर का माझ्या बिल्ला लावणाऱ्या पोरांना एकटं पाडलं तर मग पुढचं आंदोलन कसं करायचं हे आम्ही ठरवणार आहे. पुढचं आंदोलन किती रेटायचं हे आम्ही ठरवणार आहे. हे काय आमची कॉलर ताट व्हायला निवडणूक लढवत नाही आम्ही. टक्केवारी घ्यायला निवडणूक लढवत नाही आम्ही. ठेके घ्यायला निवडणूक लढवत नाही आम्ही. चळवळीची ताकद वाढावी आणि शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेमध्ये पोचावा यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतोय. त्यामुळं तुम्ही सुद्धा कसं वागणार आहे 20 दिवस हे मी बघणार आहे. तुम्ही शेतकरी जर खंबीरपणाने राहिला तर मी तुम्हाला शब्द देतो, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढत राहून तुम्हाला 3700 रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही. भलेही त्यात बळी गेला तरी 72 आमचा, हुतात्मे झालो तरी 72. एकदा तुम्ही तुमची भूमिका पार पाडून दाखवा. पुढं आम्ही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.